मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण नरकोद्धार वर्णन ऐकणार आहोत। तर मित्रांनो, आपण खूप काही ऐकले शिव महापुराणमध्ये की थोडंसं अर्धा घंटा, 1 घंटा, 1 क्षण, 1 मिनिट पण आपण नुसतं शिव महापुराण ऐकलं तर आपल्याला 1 कोटी गाय दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि 1 कोटी सूर्य पार केल्यानंतर आपल्याला चांगल्या स्वर्गाची आणि खूप काही वर्ष आपण खूप राजा राणीचा जन्म मिळेल असे सुखभोगाची आपल्याला प्राप्ती होईल। ते फक्त शिव महापुराण ऐकल्याने। कोणतेही जी 18 पुराणं आहेत त्या 18 पुराणांमधून ज्या व्यक्तीने एक पण पुराण भक्तिभावाने श्रद्धेने श्रवण करून घेतलं त्याने खूप मोठे पुण्य कमवून घेतलं असे स्वतः साक्षात शिवाने सांगितलेले आहे। तर आता आपण बरेच काही शिव महापुराणामध्ये ऐकलं, अन्नदान, जलदान, अजून खूप काही दानांचे महत्त्व, पाताळ लोकांचे वर्णन, त्याशिवाय आपण पुराणांचे महत्त्व काय आणि विभिन्न दानांचे महत्त्व काय आहे, अन्नदान, जलदान, वृक्ष संवर्धन, सत्य आणि तप यांची माहिती घेतली। असे आपण हे उमा संहितामध्ये ऐकलं। यमलोकाचा द्वार कसा आहे, नरक यातनाचा द्वार कसा आहे, उपपातकांचे वर्णन कसे आहेत, आपण असे बरेच काही अध्याय ऐकले आहेत। तर आता आपण ऐकणार आहोत नरकोद्धार वर्णन। पाताळ लोकाचं पण मी तुम्हाला वर्णन ऐकून दिलेलं आहे। तर आता आपण ऐकणार आहोत नरकोद्धार वर्णन। तर मित्रांनो, कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहोत। तुमच्या तर हजारो गावांच्या खूप छान छान गावांच्या कमेंट्स येत आहे आणि माझ्या मनाला आनंद देत आहेत। तर तुम्ही मला काही दक्षिणा देणार तर त्या दक्षिणामध्ये तुमच्या गावाचं नावच तुम्ही मला दक्षिणा म्हणून देत आहे। कारण जो कथाकार असतो, जो पुराणकार असतो, तो जर काही तुम्हाला कथा 2 शब्द या काहीतरी ऐकवतो आहे तर त्याला काहीतरी दान केलं पाहिजे। तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव लिहून या कमेंट्स करूनच ते दान माझ्यासाठी सर्वात मोठे दान आहे असे मी स्वतःला समजेल। म्हणून तुम्ही कमेंट्स नक्की करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि शालिनी भक्तिसागर कथा त्याचा टाइम 12 वाजता आहे। तर शालिनी भक्तिसागर कथा चॅनल पण माझंच आहे, टायमिंग आहे 12 वाजता। त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करावे, तिकडे पण चांगले चांगले व्हिडिओ येत राहतात आणि शॉर्ट्स रात्री 9:30 नंतर येतात, 9:15, 9, 9, 9:30 पर्यंत दोघांचा टायमिंग शॉर्ट्सचा आहे। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत नरकोद्धार वर्णन। श्री गणेशाय नमो नमः। सनत कुमार म्हणाले, मुनिश्रेष्ठ व्यासजी, पाताळ लोकांच्या वर रौरव, शुकर, रोध, ताल, विवसन, महाज्वाल, तप्तकुंभ, लवण, विलोहोत, पुहवया, वैतरणी, कुमिभोजन, घोर, असी पत्रवण, दारुण, लालाभक्ष, पुत्रवह आणि अधाशिरा, सदुष, कालसूत्र, तमेस, अविची, रोधन, शभोजन, रुष्ट, महारोरो, शाल्मली असे अनेक दुःखदायक नरक आहेत। तेथे पापी लोकांना भीषण यातना दिल्या जातात। हे सर्व काही ज्या नावं घेतले ते नरक उद्धाराचे, नरकाचे द्वार आहेत। जे खूप पापी लोक आहेत, ज्यांनी कधी शिव महापुराण ऐकले नाही, शिवालयात गेले नाही, शिव मंदिर काय आहे हे त्यांना माहिती नाही, शिवनामस्मरण कधी केलं नाही, शिवनामाचा जप कधी केला नाही, शिवकीर्तनात कधी गेले नाही, आई वडिलांच्या कधी पाया पडले नाही, गुरुद्रोहांचा कधी पाया पडले नाही, गुरुद्रोहाचा अपमान केला, माता पिता यांचा अपमान केला, जो कोणी ह्या सर्व गोष्टी करतो त्याला ह्या नरकाचे द्वार बघावे लागतात। म्हणून अंघोळ झाली म्हणजे दररोज आपल्या मात्या पित्यांचे नमस्कार करावे। जो मुलगा या मुलगी आपल्या अंघोळ झाल्यानंतर देवघरात देवाच्या पाया पडल्यानंतर आपल्या मात्या पित्यांचे नमस्कार करतो, मात्या पित्यांचे जे अंगठे आहेत त्या चरण स्पर्श, त्यांच्या पायांना स्पर्श पण जो मुलगा करतो त्याला कोटी गुणा पुण्य फळाची प्राप्ती होते आणि त्याची संकटे, सर्व दुःख, दारिद्र्य तिथेच आईवडील आशीर्वाद देतात, तिथंच त्याचे संपून जाते आणि त्याला विजयाची, यशची, कीर्तीची, मान सन्मानाची, धनधान्याची प्राप्ती होते। जो मुलगा आई वडिलांच्या पाया पडून ज्या कामाला जातो तो यशस्वीच होतो आणि उत्तीर्णपणे मार्कांनी पण चांगल्या मार्कांनीच पास होतो आणि कुठेही जाईल तर त्याची कीर्ती दूरवर पसरेल। जो मुलगा आई वडिलांच्या पाया पडतो त्याची कीर्ती खूप दूर 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 देशापर्यंत पसरते। तर आता आपण ऐकूया नरकोद्धार वर्णन। सनत कुमार म्हणाले,
श्री गणेशाय नमो नमः. नरकोद्वार वर्णन. सनतकुमार म्हणाले, मुनिश्रेष्ठ व्यासजी, पाताळ लोकांच्या वर रौरव, शुकर, रोध, ताल, विवसन आणि महाज्वाल, तप्तकुंभ, लबन आणि विलोहित पुहवया, वैतरणी, कृमिभोजन, घोर, असी पवन, दारुण, लालाभक्ष अशी ही नावे आहेत. तर ही महारौरव, शालमली असे अनेक दुःखदायक नरक आहेत. तेथे पापी लोकांना भीषण यातना दिल्या जातात. जो मनुष्य गो, ब्राह्मण व देवासाठी हितकार्य कार्य न करता त्यांच्या बाबतीत अन्य उद्देशासाठी खोटी साक्ष देतो आणि नेहमी असत्य बोलतो, तो रौरव नरकामध्ये जातो. भ्रूण हत्या करणारा, सुवर्णांची चोरी करणारा, दुसऱ्यांच्या गायी अडवणारा, विश्वासघाती, मद्य पिणारा, परद्रव्य हरण करणारा, गो, ब्राह्मण, गुरु, माता, भगिनी, कन्या यांचा वध करणारा अथवा दुष्कर्मात इतरांना सहाय्य करणारा तप्तकुंभ नरकामध्ये जातो. साध्वी स्त्रीला विकणारा, अधिक व्याज घेणारा, केसांची विक्री करणारा, तो भक्तांचा त्याग करणारा तप्त लोह नरकात जातो. गुरुजनांचा अपमान करणारा, त्यांच्याविषयी दुर्वचने बोलणारा, देवांची निंदा करणारा, वेदविक्र करणारा, आणखी अनोळखी स्त्रीशी सहवास करणारा लवण नरकात जातो. चोरी करणारा, गोहत्या करणारा, मर्यादांचे उल्लंघन करणारा, रत्नामध्ये भेसळ करणारा, द्रव, ब्राह्मण, पितरांचे द्वेष करणारा कुमिभ्रक्ष नरकात जातो. आणि म्हणजेच दुसऱ्यांनी हानी व्हावी यासाठी केलेला अभिचारिक प्रयोग किंवा हिंसाप्रदक तामस यज्ञ होय करणारा कृमिश नरकात जातो. जो नराधम, देवगण, पितृगण आणि अतिथी यांना काही दिल्याशिवाय अर्थात बली, वैश्र देव करून देवादिकांचा भाग त्यांना अर्पण केल्याशिवाय भोजन करतो, शस्त्रमोह निर्माण करतो, तो लालाभक्ष नरकात जातो. जो ब्राह्मण अत्यत्याची चाकरी करतो, असं दान ग्रहण करतो, यज्ञाचा अधिकार नसणाऱ्या यज्ञ करून घेतो, भक्षण करतो, सोमरसाची विक्री करतो, तो रिधिरोध नरकात जातो. मध चोरणारा, गाव आणि यज्ञ नष्ट करणारा घोर वैतरणीत नदीमध्ये पडतो. जे तारुण्याच्या धुंदीत धर्म मर्यादा तोडतात, अपवित्र आचार विचार करतात, कपटासारखे करून उपजीविका चालवतात, ते कृत्य नामक नरकात जातात. ते अकारण वृक्ष तोडतात, ते असी पत्रवण नरकात जातात. मेंढ्यांना विकून जीविका चालवणारे, पशूंची हिंसा करणारे, तसेच आचार भ्रष्ट ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य व वैनिजाल नरकात जातात. व्रतांचा लोप करणारे, म्हणजेच व्रतसंकल्प करून ते व्रत मध्येच सोडून देणारे आणि आपल्या आश्रमापासून भ्रष्ट झालेले भयंकर असा संदेश नरकात जातात. जे ब्रह्मचारी असूनही स्वप्नामध्ये वीर्यखिलन करतात, जे आपल्या पुत्रांना विद्याभ्यासात शिकवत नाहीत, ते शभोजन नरकात पडतात. येथे वर्णन केलेल्या पातकाव्यतिरिक्त आणखी शेकडो हजारो पातके आहेत आणि तितकेच नरक पण आहे. जे लोक कायावाचे मनाने आपल्या वर्णश्रमाच्या विरुद्ध कर्म करतात, ते सर्व नरकात जातात. तेथे दुष्कर्मांना अनुसरून यातना भोगतात. नरकामध्ये उलटे लटकवलेले लोक स्वर्गातील देवांना पाहतात, तर तेवढेच जीव नरकात आहेत. जे लोक अधोमुखी, स्वर्गातील देवांनी खाली पाहिल्यावर त्यांना नरकातील अधोमुख लोक दिसतात. जेवढे जीव स्वर्गात आहे तेवढेच जीव नरकात आहे. जे पापी लोक आपल्या पापांचे प्रायश्चित करत नाही, ते नरकात जातात. तेथे असंख्य यातना भोगल्याशिवाय स्तवावर, कृमी, जलचर, पशु, पक्षी, मनुष्य, धर्मात्मा, मानव याप्रमाणे क्रमशः उन्नती करत मुमुक्ष होतात, अंतिमोक्ष प्राप्त करतात. मुनिवर्य, स्वयंभू मनुने मोठ्या पापांसाठी मोठे प्रायश्चित व लहान पापांसाठी लहान प्रायश्चित सांगितले आहे. त्या पापांच्या निष्कृतीसाठी जी प्रायश्चिते सांगण्यात आली आहे, त्यामध्ये भगवान शंकराचे स्मरण हेच सर्वश्रेष्ठ प्रायश्चित आहे. ज्या मनुष्याला पाप कर्म केल्याचा सतत पश्चाताप होत असतो, त्याच्यासाठी शिवस्मरण हेच एकमेव सुलभ प्रायश्चित आहे. जो मनुष्य प्रांतकाळी, मध्यान्हसमयी, सायंकाळी व रात्री शिवजीचे स्मरण करतो, त्याची सर्व पापे जळून जातात आणि सर्व दुःखाचा व क्लेशाचा क्षय होतो. तो स्वर्ग किंवा मोक्षाची प्राप्ती करतो. आणि जप, होम, पूजा करताना ज्याचे चित्त सतत शिवजीकडेच लागलेले आहे, त्याच्यासाठी इंद्रादी पदाची प्राप्ती होते. हे विघ्नच होय. जो मनुष्य अहोरात्री शिवस्मरण करतो, त्याची सर्व पातके नष्ट होतात, तो कधीही नरकात जात नाही. वस्तू, स्वर्ग, नरक हे पुण्य आणि पापाचेच दुसरे नाव आहे. यात एक सुखदायक आहे, दुसरे दुःखदायक आहे. परंतु जेव्हा एकच वस्तू कधी सुख देणारी तर दुःखी देणारी बनते, तेव्हा कोणताही पदार्थ सुखमय नाही आणि दुःखमयही नाही हे लक्षात येते. सुख आणि दुःख हे मनाचे विकार आहेत. ज्ञान हे परब्रह्म आहे आणि ज्ञान हेच तात्विक बोधाचे कारण आहे. हे चराचर विश्व ज्ञानमयच आहे. त्या परम विज्ञानापासून भिन्न अशी कोणतीही वस्तू नाही. आता जंबद्वीपाचे वर्णन. सनतकुमार व्यासांना म्हणाले, हे मुनीश्वर, अशा प्रकारे मी तुम्हाला विविध
नरकांविषयी सांगितले. आता भूमंडळ कसे आहे ते संक्षेपणाने वर्णन करतो. पृथ्वीवर जम्बू, प्लग, शाल्मली, कृश, क्रोन, शाक आणि पुष्कर अशी 7 द्वीपे आहेत. हे 7ही द्वीपांच्या भोवती 7 समुद्र आहे. लवण, ईशुरश, घृत, दही आणि दूध या समुद्रांचे जम्बद्वीप आहे. या द्वीपाच्या मध्यभागी सोन्याच्या सुमेरे पर्वत आहे. तो 84 योजने उंच असून 16 योजने जमिनीत घुसलेला आहे. त्यांच्या शिखरांचा विस्तार 32 योजने आहे. त्यांच्या दक्षिणेस हिमालय, हेमकूट आणि निषद हे पर्वत असून त्यांच्या उत्तरेस नील, श्वेत आणि शृंगी हे पर्वत आहे. हे सर्व 10,000 योजनेत विस्तुरलेले आहे. लाल वर्णाचे आहे. त्यांच्यावर रत्नांची खाणी आहे. पृथ्वीवरील पहिले भारतवर्ष हे 1000 योजनेने रुंद व तितकेच विस्तृत आहे. नंतर त्याच्या पुढे सुमेरूच्या दक्षिणेस हरिवर्ष आहे. त्याच्यानंतर उत्तरेस रमिकर्ष आहे आणि त्याला समानानंतर हिरण्यमय वर्ष आहे. त्याच्या उत्तरेस कुरुवर्ष. सर्वांचा विस्तार 9,000 योजनेने कुरु देशाच्या 4 बाजांनी वेढून तेथे सुमेरू पर्वताला जोडून त्यांच्या इतकेच उंचीचे 4 पर्वत. तिथेच पूर्वस मंदर एवढ्या विस्तीर्ण परिसरात गंधब, जांभूळ, पिंपळ, वडाची झाडे, जांभळाची फळे, हत्ती एवढी जंबू नदी आणि नदीवरून त्या द्वीपाला जंबद्वीप हे नाव पडले आहे. ही नदी त्या पर्वताच्या 4 बाजूंनी वाहते. तेथील निवासी तिच्या रसयुक्त जलाचे सेवन करतात म्हणून त्यांना घाम येत नाही, त्यांच्या अंगाला दुर्गंधी येत नाही, त्यांना इंद्रियाची पीडा होत नाही आणि वार्धक्यही येत नाही. मुनिवर्य, सुमेरी पर्वताच्या पूर्वेस भद्राक्ष आणि पश्चिमेस केतुमाल नामक वर्ष प्रांत आहेत. त्या दोहांमध्ये इलात वृत्तवर्ष आहे. त्यांच्या पूर्वेस चैत्र रतवन, दक्षिणेस गंधमादन वन, पश्चिमेस विभ्राज्य वन आणि उत्तरेस नंदनवन आहे. त्याचप्रमाणे अरुणोद, महाभद्र, शीतोद आणि मानस ही 4 पवित्रे सरोवरे आहेत. सुमेरूच्या पूर्वस शीताजन, कुरुम, कुरर आणि माल्यवान हे पर्वत आहे. दक्षिणेस त्रिकूट, शिशूर, पतंग, रुचक, निषद, कपिल आणि केसर हे पर्वत आहेत. पश्चिमेस सिनी, वास, कुसुंब, कपिल, नारद व नाग हे पर्वत आहेत आणि उत्तरेस शंखचूड, ऋषभ, हंस, काल व जराग्य हे पर्वत आहे. सुमेरूच्या उंच भागी ब्रह्माजीचे शांतकोब नामक नगर आहे. त्यांचा विस्तार 14,000 योजनेने आहे. त्या नगराच्या 8 दिशांना त्या लोकपालाची 8 नगरे आहेत. श्री विष्णूंच्या चरणातून उत्पन्न झालेली गंगा चंद्रमंडलातून ब्रह्माजीच्या नगरात पडते. ती पूर्वेला सीता, दक्षिणेला अलकनंदा, पश्चिमेला चशू आणि उत्तरेस भद्रा या नावांनी वाहते. अशा प्रकारे गंगा सर्व पर्वतांना उल्लंघून आणि 4ही दिशांना जाऊन नंतर समुद्रास मिळते. येथे वर्णन केलेले उपरोक्त सर्व पर्वतांवर देव, दानव, यक्ष, गंधर्व, राक्षस अहोरात्री क्रीडा करत असतात. हे पर्वत प्रदेश अतिशय पवित्र आणि स्वर्गीय आहेत. या धर्मात्म्याची स्थाने महत्त्वाची असतात. येथे पापी लोक जाऊ शकत नाही. ही स्थाने त्यांच्या दृष्टीसही पडत नाही. आणि हे जे काही जंबूद्वीपाचे वर्णन पण ज्याने खूप काही पुण्य केले आहे त्यालाच हे जंबूद्वीपाचे वर्णन पण ऐकायला मिळते. हे महामुने, या भूमंडळावर जे किंपुरुष प्रांत आहे तेथे 8,000 वर्षापर्यंत शोक, आपत्ती, उद्वेग, क्षुधा असे काहीही नाही. तेथील प्रजननांचे आयुष्य 10 ते 12,000 वर्ष आहेत. सर्व लोक स्वस्थ, निर्दूत असून ते सुखाने राहतात. त्या प्रदेशामध्ये सत्य, त्रेता आणि द्वापार ही 3च युगे क्रमाने येत असतात. तेथे पाऊस पडत नाही पण पाण्याची कमतरता पण नाही. पृथ्वीवरील 7ही द्वीपांमध्ये पवित्र जलयुक्त अनेक मुख्य नद्या आहेत. त्यांच्यामध्ये शेकडो उपनद्या आहेत. त्या नद्यांतील वाळू सुवर्णमयी असून पुण्यात्मा पुरुष त्यांच्या प्रवाहित क्रीडा करत असतात. आता 7 द्वीपांचे वर्णन. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, आता मी तुम्हाला भारतवर्षाची माहिती सांगणार आहे. हिमालयाच्या दक्षिणेस आणि दक्षिणेकडील समुद्राच्या उत्तरेस भारतवर्ष आहे. त्याचा विस्तार 9,000 योजनेने आहे. विद्वजनांनी भारताला स्वर्ग आणि मोक्षाची कर्मभूमी म्हटले आहे. येथूनच मनुष्यांना त्यांच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक प्राप्त होते. भारतांचे इंद्र, म्यूण, कसेरी, ताम्रवर्ण, गबिस्त्मी, नाग, द्वीप, सौम्य, गंधर्व आणि वारुण असे 9 भाग आहेत. त्यांच्या पूर्वेस किरात, दक्षिणेस यवन, पश्चिमेस उत्तरेस तपस्वी राहतात. मध्यभागी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्णांचे लोक राहतात. हे क्रमशः यज्ञ, युद्ध, वाणिज्य आणि सेवा हे कर्म करतात. भारतवर्षात महेंद्र, मलय, सद्या, सुदामा, वृक्ष, विंध्य आणि परित्रय हे 7 कुल पर्वत आहेत. वेद आणि स्मृती आणि पुराणे श्रेष्ठ वाङ्मय यात्रा पर्वतावरच निर्माण झाले आहेत. समुद्र ग्रंथाच्या दर्शनाने, स्पर्शाने मनुष्याची पापे नष्ट होतात. जो कोणी 7 द्वीपांचे वर्णन पण ऐकतो त्याची पापे त्वरित नष्ट होतात. या पर्वतामधून अनेक नद्या उगम पावलेल्या आहेत. विंध्याचलातून नर्मदा नदी, सुरसा नदी आदी 7 मुख्य नद्या, इतरही अनेक नद्या उगम पावल्या आहेत. वृक्ष पर्वतावरून त्रियामा, ऋषिकुला आणि शुक्तम मत पर्वताच्या पायथ्याशी कुमारी याप्रमाणे नद्या उत्पन्न आहेत.
त्यांच्या खोऱ्यामध्ये अनेक नगरे बसलेली आहेत. तेथील रहिवासी नद्यांचे आणि सरोवराचे पाणी पितात. पुण्यवान लोक यज्ञ दानदी सत्कर्म करतात. संन्यासी परलोकांसाठी आदराने तपश्चर्या करतात. जम्बूद्वीपात भारतवर्ष हे सर्वश्रेष्ठ आहे. येथे 4 युगे क्रमाक्रमाने येतात. तसेच अन्य द्वीपांमध्ये होत नाही. हे योगभूमी आहेत, बाकीच्या भोगभूमी आहेत आणि बाकी जन्माच्या पुण्याईनेच भारतभूतील जन्म मिळतो. येथे जन्म घेण्यास देवही उत्सुक असतात. ज्यांना येथे मनुष्य जन्म मिळतो ते खरोखर धन्य होय. त्या जन्माचे महत्त्व जाणून ते सत्कर्माचे आचरण करतात, भगवत भजन करतात आणि आत्मस्वरूपाचे चिंतन करतात. त्यांच्या इच्छेनुसार स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो. हे मुने, अशा प्रकारे मी तुम्हाला क्षीरसागराने वेढलेल्या आणि 1,00,000 योजन विस्तार असलेल्या जम्बूद्वीपाची माहिती सांगितली. आता प्लक्षद्वीपाचे वर्णन करतो. प्लक्षद्वीप जम्बूद्वीपाहून दुप्पट विस्ताराचे असून ते 4 समुद्राने वेढलेले आहे. या द्वीपावर गोमतचंद्र, नारद, दुर्धर, सोमक, सुमन आणि वेभ्राज नामक श्रेष्ठ पर्वत आहेत. अणुतप्ता, शिकी, पापग्नी, त्रिदबा, कृपा, अमृता आणि सुरकुता या 7 नद्या आहेत. यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक लहान पर्वत आणि नद्या आहेत. येथील रहिवासी या नद्यांचे निर्मळ जल पितात आणि उपयोगात आणतात. येथील मनोहर सप्त पर्वतावर देव आणि गंधर्वासहित 4 वर्णाश्रमाचे लोक निवास करतात. येथे आदी व्याधी नाहीत. मानवाची आयुष्य मर्यादा ही 10,000 वर्षाची आहे. येथील लोक भगवान शिवजीची कृपा व्हावी म्हणून यज्ञ करतात. श्रीहरी आणि ब्रह्माजी यांची वैदिक यंत्रमंत्रांनी पूजा आराधना करतात. येथे निरंतर त्रेतायुगच असते, अर्थात 4 युगाची अवस्था नाही. द्वीपाच्या मध्यभागी कल्पवृक्षासारखा पिंपळाचा मोठा वृक्ष आहे, म्हणून याला प्लक्षद्वीप म्हणतात. आणि पिंपळाच्या झाडाला पण एवढं महत्त्व आहे. जो कोणी पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी प्रदोष कालामध्ये जर दिवा लावला चौमुखी तर त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. कारण की पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास आहे. म्हणून पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणून या शाल्मली द्वीपाचे वर्णन आहे का. या द्वीपाच्या मध्यभागी सावरीचा विशाल वृक्ष आहे, म्हणून याला शाल्मी द्वीप म्हणतात. हे द्वीप सरोद्र समुद्राने वेढलेले आहे. द्वीपावर श्वेत, हरित, जमित, रोहित, वैक्षमान, सुप्रथम 7 पर्वत आहे. या पर्वतातून शुक्ला, रक्ता, हिरण्या, चंद्रा, शुभ्रा, विमोचना, निर्विती आणि सुशीतला या नद्या उगम पावलेल्या आहेत. या मनोहर दीपोहर देव निवास करतात. येथे 4 वर्णांचे लोक राहतात आणि प्रामुख्याने म्हणजेच शिव उपासना करतात. अनेक यज्ञांनी शिवजींना प्रसन्न करतात. शाल्मली द्वीपापेक्षा कुशद्वीप दुप्पट विस्ताराचे. या द्वीपामध्ये कुशांचा स्तंभ आहे, म्हणून यास कुशद्वीप म्हणतात. हे द्वीप घृतोत समुद्राने वेढलेले आहे. या द्वीपावर कुशकीय आहे, कुशेशय, हरी, द्युतिमान, पुष्यमान, मणिद्रम, हेमशल आणि मंदार हे 7 पर्वत आहेत. धूतपापा, शिवा, पवित्रा, समिती, विद्या, दंबा आणि मही या 7 नद्या आहेत. या नद्या अतिशय निर्मळ पापहरण करणाऱ्या आहेत. यांच्यातील वाळू सुवर्ण समान कांतीचे आहे. 7 नद्यांना मिळणाऱ्या अनेक उपाध्यांना आहेत. येथे देव, गंधर्व, यक्ष, की पुरुष, अश्वमुख, देवगण, सदैत्य, दानव आणि 4 वर्णांचे लोक निवास करतात. येथे ब्रह्मदेव आणि श्रीहरीची आराधना केली जाते. सर्व कामना पूर्ण करणाऱ्या शिवजींसाठी यज्ञ केले जातात. कोंचद्वीप विशाल क्षेत्रात पसरलेले असून दधिमंड समुद्राने वेढलेले आहेत. या द्वीपावर क्रोंच, वामन, अंधकार, दिवावृत्ती, मन, पुंगरिक आणि दुधंबी हे 7 पर्वत आहे. गौरी, कुमुदती, संध्या, रात्री, मनोजवा, शांती, पुंडरिका या 7 महानद्या आहेत. इतर अनेक नद्या आहेत आणि सोनेरी आणि अतिशय मनोहर आहेत. तर या जो कोणी या नद्यांचे नुसते नामस्मरण बी केले आणि स्मरण पण केले या श्रवण पण केले तरी त्याला सर्व पापांचे नाश होऊन त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. असे हे 7 द्वीपाचे वर्णन आहेत. भगवान शिवजींच्या पूजा आराधना केली जाते. या 7 द्वीपांचे जर आख्यान आपण ऐकले तर भगवानाची शिवरुद्र अभिषेक केल्याचे आपल्याला पुण्य मिळते. शाकदीपाने दधिमंडक समुद्राला वेढलेले आहे. शाकदीपाला क्षीरसागराने वेढले आहे. येथे सिंधू गंधर्वाकडे सेवित शाक नामक प्रसिद्ध महावृक्ष आहे, म्हणून या द्वीपाला शाकद्वीप असे म्हटले गेलेले आहे. जो कोणी क्षीरसागर पुष्करद्वीपाने वेढलेला आहे. पुष्करद्वीप स्वादिक समुद्राने वेढलेले आहे. द्वीपावरील मानस सरोवर विख्यात आहे. हे द्वीप 4 बाजूंनी 1,00,000 योजन विस्तारलेले आहे. वलयाकृती आणि मध्यावर द्विभाग वेढलेले आहे. येथील लोकांची आयुष्य मर्यादा 10,000 वर्ष आहे. ते सुवर्ण समान कांतिमान आहे. असत्याचा आश्रय घेत नाही. ते आपला पण प्राप्त झालेले आहे. भोजन ग्रहण करतात. या द्वीपावर स्वर्गासमान भौम वर्ष आहे. हे सर्वांना सुखदायक आणि जरा रोग वर्जित आहे. या द्वीपावरील घातकी खंडात न्यूग्रोध नामक एक उत्तम स्थान आहे.
तेथे निवास करणाऱ्या ब्रह्माजीचे देव आणि दैत्य पूजा करतात. हे ब्राह्मण, अशा प्रकारे एकूण 7 द्वीपे असून ती 7 समुद्रांनी वेढलेली आहे. हे द्वीपे नद्या, पर्वत, नगरे आणि सृष्टी सौंदर्याने युक्त आहे. सर्वांना आधारभूत असलेली संपूर्ण पृथ्वी 50 कोटी योजनाने विस्तृत आहे. तर जो कोणी हे 7 द्वीपांचे वर्णन ऐकतो त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि सर्व सुखे प्राप्त होतात आणि स्वर्गाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते. त्याला यमदूत हात लावत नाही आणि त्याला शिवचे दूतच त्याला घ्यायला येतात. तर असे हे 7 द्वीपाचे वर्णन होते मित्रांनो, ते मी तुम्हाला ऐकवले. आता आपण मनुधर्म विवेचन ऐकूया. व्यासांनी विचारले, सनतकुमारजी, जे श्रेष्ठ पद प्राप्त केल्यावर मनुष्य प्रपंचात परत येत नाही ते पद कसे प्राप्त करावे ते समजावून आम्हाला सांगा. तेव्हा सनतकुमार म्हणाले, पराशर पुत्र व्यासजी, शुभगती प्राप्त होण्यासाठी भगवान शंकराची कृपा संपादन करणे हीच खरंच मुख्य गोष्ट आहे आणि शिवजींचा अनुग्रह होण्यासाठी तप करणे आवश्यक आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे सर्वात अधिक तप करायचे आहे. जो कोणी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो त्याच्यावर शिवजी अतिप्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात. तर ओम नमः शिवाय हा मंत्रराज आहे आणि कपाळी त्रिपुंड, गळ्यात भस्म आणि ओम नमः शिवाय हा मंत्राच्या जपाने शिवजी लवकर प्रसन्न होतात. शिवाला अर्धी प्रदक्षिणा घातली म्हणजे शिव आपल्यावर सर्व इच्छा भक्तांवर पूर्ण करतात. तर शिवाला रसाने, ज्या उसाच्या रसाने अभिषेक करतो त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. असे हे पराशर ऋषींनी पराशर पुत्र व्यासजींना सांगत आहे की शिवाची जितकी जेवढी आराधना केली, तप केले, शिवपूजन केले तेवढे शिव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात. तर अशा या भगवान शंकराची कृपा संपादन करण्याची हीच मुख्य गोष्ट आहे आणि शिवजींचा अनुग्रह होण्यासाठी तप करणे आवश्यक आहे. तपाचे महात्म्य फार थोर आहे. शुद्ध कर्म करणारे, शुद्ध भावनेने तपाचरणात मग्न राहणारे नेहमीच वंदनीय असतात. तपश्चर्या केल्याशिवाय कोणतेही कल्याणमय शिवलोकी जाऊ शकत नाही. तपामुळे देवांना स्वर्गामध्ये आनंदाने राहता येत आहे. तपामुळे ऋषीमुनींना सुख शांती मिळत आहे. साध्य होण्यास अतिशय कठीण अशी वस्तू ही तपश्चर्याने साध्य होते, पण तप करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. ब्रह्मा, विष्णू आणि हे स्वतः शिवप्रभू नित्य तपश्चर्य स्थित असतात. देवांनी आणि देवतांनी तप करून दुर्लभ फल प्राप्त केलेले आहे. जो ज्या भावनेने तप करतो त्याला त्या तपाचे फल त्या लोकीच प्राप्त होते, यात संशय नाही. व्यासजी, तप हे सर्वांच्या कल्याणाचे साधन आहे. तपाचे 3 प्रकार आहेत, सात्विक गुण, राजस गुण आणि तामस गुण. हे तपाचे 3 प्रकार आहेत. देव, ऋषी, मुनी, साधू, संत, संन्यासी, ब्रह्मचारी यांच्याकडून सत्वगुणी तप घडते. दानव व मनुष्य यांच्याकडून रजोगुणी तप घडते. सत्वगुण कोणाकोणामध्ये? सत्वगुण देव, ऋषी, मुनी, साधू, संन्यासी. आणि तामस गुण कोणामध्ये? मनुष्यांमध्ये. दानव व मनुष्य यांच्याकडून रजोगुणी तप घडते. रजोगुण याने राजासारखे गर्व करणारे, अहम, मीपणा, रजोगुण याने राजासारखा गुण. तर राक्षस आणि दुष्टांकडून तमोगुण घडते. राक्षस असतात जे दृष्ट आहेत तर ते तमोगुण घडते त्यांच्या हातून. निष्काम भावनाने जप करणे, ध्यान करणे, देवांची पूजा करणे याला सात्विक तप म्हणतात. जो ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो त्याला सात्विक गुण त्या व्यक्तीमध्ये असतात. या तपाने सर्व फले प्राप्त होतात. इह परलोकी मनवंचित सर्व कामना पूर्ण होतात. फलांची अपेक्षा करून केलेल्या तपाला राजस तप म्हणतात आणि विशिष्ट कामना पूर्ण व्हावी या उद्देशाने शरीराला पीडा देऊन केलेल्या तपाला तामस तप म्हणतात. यावरून सात्विक तप हेच सर्वात उत्तम होय, तुमच्या लक्षात येईल. धर्मबुद्धीने स्नान, पूजा, जप, तप, होम, शुद्धता, शौच, अहिंसा, व्रत आचरण, उपासन आचरण, मौन, शम, दम, सत्य, आक्रोध, दान, दया, क्षमा, शांती याचा अवलंब करणे, प्रायश्चित घेणे, यज्ञ करणे, विहीर, कूप, तलाव, सरोवर, श्रेष्ठ तीर्थ, आश्रय, देवालय, धर्मशाळा व विद्यालय बांधणे हे सर्व सात्विक तप होय. बुद्धिमान लोक या सत्कर्मांनी शिवभक्ती करतात, त्यामुळे त्यांना शिवपदाची प्राप्ती सहजासहजीच होते. याला अजून धन, धान्य, घर, स्वर्ण, रत्न, आभूषणे, स्त्री, पुत्र, नोकर, चाकर, गायी, अश्व, हत्ती, रथ, छत्र, छामरे आणि वेदशास्त्रावरील प्रभुत्व, पंडित्व, नित्य, गायन, वादन सर्व गोष्टी भोगरूप आहेत. या भोग आहेत. यांच्या आसक्तीने ज्ञानही विमोहित होते. भोगातून पुनर्भोगाची इच्छा आणि पुनर्भोगाच्या इच्छातून बंधन निर्माण होते. अशा नानाविध बंधनांनी बंद झालेल्या प्रपंचसक्त मनुष्य जन्म मरण रूपी चक्रात वारंवार फिरत राहतो.
स्थावर चर आदी योनीमध्ये जन्म घेऊन दुःख भोगतो. त्यातून उत्क्रांत होत होत कधीतरी त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे. देव योनी आणि असर योनी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीचे सर्वोत्तम साधन स्वरूप आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या उद्धार करावा, आपल्या जीवनाचा उद्धार करावा, निश्चितही उपाय करावा. त्यासाठी गुरूंना किंवा संत महात्म्यांना शरण जावे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे. जो मनुष्य प्राप्त जन्मात आलेल्या कल्याण असून साधून घेत नाही तो मूढ आणि अज्ञानी होय. तो मृत्यूनंतर पश्चातापच करत राहतो. व्यासजी, मनुष्य जन्मामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतात. तो लोभ प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी अवश्य आहेत. नरकादी लोकांमध्ये अधोगती होणार नाही यासाठी निरंतर दक्षता घ्यावी. जे असे करत नाही त्याचे जगणे व्यर्थ होय. मनुष्यांमध्ये ब्राह्मण कुळात जन्म होणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. जो खूप भाग्यवान आहे तोच ब्राह्मण कुळामध्ये त्याचा जन्म होतो. जो मनुष्य दुर्लभ ब्राह्मणत्व प्राप्त होऊन स्वकल्याणार्थ काहीच करत नाही त्याचा इतका जड कोणी असू शकत नाही. सर्व दीपांमध्ये भारतवर्ष दीप श्रेष्ठ मानले गेले आहे. फार मोठी पुण्याई गाठीशी असेल तर पवित्र देशात जन्म मिळतो असे पूर्वसुरांनी सांगितले. भारत ही कर्मभूमी आहे, महान तपोभूमी आहे. हिला फलभूमी असे म्हणतात. येथे केलेल्या सत्कर्मांनी स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होते. येथे पुण्यबळामुळे स्वर्गातील दिव्य भोग भोगता येतात. सर्व जाणूनही तो आपल्या आयुष्याचे सार्थक करून घेत नाही. तो स्वतःलाच फसवत असतो. मनुष्य देह क्षणभंगर आहे, तो कधीही नष्ट होतो, सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत शरीरात शक्ती आहे तोपर्यंत त्याचा धर्मासाठी जास्तीत जास्त उपभोग करून घ्यावा. आयुष्य क्षणक्षणी हातून निसटून जात असते. पुढे शरीर दुबळे झाल्यावर कोणी कितीही प्रेरित केले तरीही काही उपयोग होत नाही. काळ दबा धरून बसलेला आहे, तो कधी घात करील याचा नियम नाही. अशा वेळी अकस्मात मृत्यू आल्यास आयुष्याची सर्व मिळकत, धन, ऐश्वर्य येथेच ठेवून आपल्याला एकटेच जावे लागणार आहे. हे सर्व स्पष्ट दिसून असूनही मनुष्य जागृत का होत नाही? तो स्वार्था प्रेरित होऊन लौकिक कीर्ताच्या मागे का लागतो? अधर्माचा अवलंब का करतो? आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे असे त्याला का वाटत नाही? यमपुरीकडे जाताना आपल्याला सुख मिळावे म्हणून तो दानधर्म का करत नाही? व्यासजी, ज्यांनी आयुष्यभर निरपेक्ष भावनेने सत्कर्म केलेली आहेत त्यांना स्वर्गलोकही जाताना पदोपदी लाभच होतो. त्यांना कसलाही त्रास होत नाही व दुःख भोगावे लागत नाही. म्हणून मनुष्याने नेहमी पुण्यकर्म करावे, नेहमी शिवपुराण ऐकावे, शिवकथा ऐकाव्या, शिवनामस्मरण करावे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि या पुण्याईने देव पण आपल्याला प्राप्त होतात. तर पापांना घोर नरकात जावे लागते. जे लोक आयुष्यभर दुष्कर्म करतात, उपरती होऊन काही काळ शिवजींना शरण जातात, त्यानंतर भयंकर नरक यातना सोसाव्या लागत नाही. शिवजींच्या आज्ञेने थोडा काळ नरकवास भोगतात आणि शिवलोकी जातात. जे लोक सर्व भावनेने शिवजींना शरण जातात ते पाण्यातील कमलपत्रासमान प्रपंचात राहूनही अलिप्त होतात. असे मोह मायादी बंधनात अडकत नाही. जे लोक हर हर महादेव, हर हर असा घोष करत नेहमी शिवस्मरण करत असतात त्यांना यमराज आणि नरक यांचे भय राहत नाही. शिव शिव ही दोन अक्षरे नेहमी निरामय मोक्षाचा उपाय आहे. जो कोणी नुसतं शिवशिव म्हणतो तर त्याला मोक्षाची प्राप्ती होते. संसारातील महारोगांना शांत करायचे असेल तर शिवनाम या मंत्राचा जप करावा. ज्या घरात शिव नामस्मरणाचा जप होतो, शिव या नामाचा मंत्राचा जप करतात 108 वेळा, त्याला कधीही कोणता रोग बाधत नाही आणि त्याच्या हातून ब्रह्महत्या घडलेली पातके बी दूर होतात. तर फक्त शिव शिव नामस्मरण करावे. शिवाय नमः, ओम शिवाय नमः, ओम शिवाय नमः या मंत्राचा जप करावा. जर असे हा मंत्राचा जप केले तर जप करणाऱ्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि त्याची पातके सर्व नष्ट होऊन त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. शिव शिव हे पवित्र नाम ऐकून मोक्षपदाला प्राप्त झालेले आहेत. शिवभक्ती सर्वार्थाने भुक्तिमुक्तीदायक आहे. म्हणून जाणत्या मनुष्याने सातत्याने अधिकाधिक शिवभक्ती करावी. आता आपण देह उत्पत्तीचे वर्णन ऐकूया. व्यासजी सनत कुमारांना म्हणाले, हे मुनीश्वर, तुम्ही अनेक प्रश्नांची समपर्क उत्तरे देऊन माझे समाधान केले आहे. आता मला जीवाचा जन्म, त्याची गर्भातील स्थिती आणि वैराग्य याविषयी काही सांगा. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, जीवाला देहाविषयी असणारी आसक्ती देहाभिमान उत्पन्न करते. मी करता आहे या धारणेनेच त्याला अनेक बंधने पडतात. या बंधनामुळे तो जीव जन्म मरणापूर्वी दृष्टचक्रात वारंवार फिरत राहतो. या बंधनातून सुटका होण्यासाठी मनामध्ये वैराग्य उत्पन्न झाले पाहिजे. वैराग्याने देहाभिमान नाहीसा होतो. आपल्या देहाकडे दोष दृष्टीने पाहिले की देहाविषयी वाटणारी आसक्ती क्षीण होते. आता हा देह कसा आहे, तो कसा आकारास येतो, सृष्टीमध्ये कसा प्रकट होतो, ती प्रक्रिया थोडक्यात समजावून सांगते. अन्न आणि पाणी भांड्यामध्ये घालून अग्नीवर ठेवले जाते. अग्नीने पाणी गरम होते, ते अन्नाला शिजवते. ते अन्न आपण ग्रहण करतो.
तेव्हा अनारसाने आपले शरीर पुष्ट होते, कार्यक्षम होते, शरीरात गर्त सर्व प्रक्रिया व्यवस्थित चालू राहतात. त्याचा अन्नाचा जो भाग शरीरातून उत्सर्जित केला जातो त्याला मल म्हणतात. कान, नेत्र, नाक, जीभ, दात, लिंग, गुदा, मलाशय, कफ, स्वेद, विष्ठा आणि मूत्र हे ते 12 मल आहेत. शरीरातील सर्व नाड्या हृदय कमळाशी जोडलेल्या असून सर्व वाहिनी आहेत. प्राणवायू नाड्यांच्या मुखाशी सूक्ष्म अन्नरस स्थापन करतो. त्याच रसाने नाड्या प्राणवायूला पूर्ण करतात. मग नाड्या शरीरात सर्वत्र जातात. नाड्यांमधील रस शरीर आत्मत्याने परिपक्व होय. त्यापासून त्वचा, रक्त, रोम, मांस, केस, स्नायू, अस्थी, मजा, नखे आणि वीर्य उत्पन्न होते. आपण ग्रहण केलेल्या अन्नाचा असा परिणाम मिळतो. अन्नापासून जे वीर्य तयार होते ते श्री योनीत गेल्यावर श्री रक्ताशी एकरूप होऊन कारणयुक्त जीवाची उत्पत्ती होते. वीर्य, शुक्र आणि रज यांचे मिश्रण आहेत. 5 रात्रीमध्ये बुडबुडाच्या आकाराचे होते. त्यापासून 7 रात्रीमध्ये मांसपेशी तयार होतात. त्यानंतर पुढील 2 महिन्यामध्ये मान, डोके, दोन्ही खांदे, पाठ, छाती, पोट, हात, पाय, दोन्ही पार्श्वभाग, कंबर आदी अंगाचा विकास होतो. 3ऱ्या महिन्यात या सर्व अवयवांची संधी होते. 4थ्या महिन्यात बोटं, 5व्या महिन्यात मुख निर्माण होते. नाक, कान, दंतपक्ती, हिरड्या, नखे 6व्या महिन्यात, कानाची छिद्रे 7व्या महिन्यात, गुद्धा, मेह, नाभी, उपस्थ इंद्र याप्रमाणे शरीर आकार घेत जाते. अशा प्रकारे अंग प्रत्ययाने पूर्ण झालेला जीव मातेच्या गर्भाशयात स्थित असतो. तिने केलेले भोजनातील 6 रस ग्रहण करून तोही प्रतिदिन वाढत असतो. संपूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला स्मृती प्राप्त होते. सुख, दुःख, निद्रा, स्वप्न या गोष्टी कळू लागतात. तो पूर्वजन्मी केलेले कर्मही जाणतो. मग तो स्वतःशीच विचार करू लागतो. मी जन्मलो व मरण पावलो, पुन्हा जन्मलो, पुन्हा मेलो. अशा रीतीने मी अनेक योनीमध्ये भ्रमण केले व आता उत्पन्न झाल्यावर चांगले संस्कार घेऊन या शरीराने असे कल्याण साधायचे की पुन्हा गर्भवास होण्याचे वेळ येणार नाही. आपण शिवज्ञान प्राप्त करायचे आणि मोक्षासाठी सतत प्रयत्नशील राहायचे. मुनिवर्य, ज्याप्रमाणे पर्वताखाली दबलेला मनुष्य दुःख करत तेथेच पडून असतो, त्याप्रमाणे गर्भाशयातील जीवही दुःख कष्ट सोसत 9 महिने तेथेच भोग भोगत असतो. त्याप्रमाणे समुद्रात पडलेला मनुष्य दुःख होतो, त्याप्रमाणे गर्भजलाला वेढलेला जीव निरंतर व्याकुळ होतो आणि 9 महिने कसे काढतो तर त्यालाच माहिती. पात्रातील पदार्थाला अग्नी 4ही बाजूंनी शिजवते तसं गर्भकुंडातील जीवात्म्याला जठराग्नीने तापवतो. गरम सुयांनी टोचलेले जे दुःख होते ते गर्भाशयात 9 महिने राहिल्याने होते. तसेच दुःख तो नित्य सहन करत असतो. 9 महिने तो सतत दुःख सहन करत असतो. मनुष्याला गर्भवासात अतिशय घोर दुःख भोगावे लागते. असे अनंत कोठेही प्राप्त होत नाही. ते त्याच्यासाठी मोठे संकटच असते. पाप्यांना ते 9 महिन्यापर्यंत भोगावे लागते. धर्मात्म्यांना मात्र 7 महिने भोगावे लागते, कारण ते 7व्या महिन्यातच जन्माला येऊन जातात. व्याजी पापी लोकांना योनी यंत्राच्या मारण्याने गर्भावस्थेत जे भीषण कष्ट होतात ते धर्मात्म्यांना होत नाही. ऊसाला चरकाट ढकलून त्याचा रस काढतात, त्याप्रमाणे योनी यंत्राच्या पिढीने निसार होऊन त्या मोठ्या कष्टाने योनी मार्गाने बाहेर येतात. तेही एक अग्नी दिव्यच असते. त्यावेळी विष्ठा मूत्राने माखलेले ते अस्थित पंजीर शरीरात 365 पेशी असतात. 3.5 कोटी रोम असतात. स्थूल आणि सूक्ष्म अशा 3.5 कोटी नाड्या असतात. त्यातील काही दिसतात आणि काही दिसत नाही. त्या शरीरातील मुखात 32 दात असतात आणि हातपायांच्या बोटांवर एकूण 20 नखे असतात. तसेच कफ, पित्त, मेद, मांस, मजा, वीर्य, मल, मूत्र सर्व घटक वेगवेगळ्या प्रमाणात असतात. विशुद्ध आत्म्यांना असेच अनित्य अपवित्र शरीर प्राप्त होते, जे त्याच्या कर्माच्या प्रत्येक बंधनाने बंध असते. शरीराची अपवित्रता आणि बाल अवस्थातील दुःख. सनत कुमार म्हणाले, व्याजी, आता मी तुम्हाला शरीराची अपवित्रता आणि त्याची अवस्था विषयी थोडक्यात सांगतो. शरीर रज वीर्य संयोगातून उत्पन्न होते. त्यामध्ये नित्य विष्ठा आणि मूत्र भरलेले असते, म्हणून त्याला अपवित्र म्हटले आहे. ज्याप्रमाणे विष्ठेने भरलेला घट बाहेरून किती स्वच्छ केला तरी पवित्र होत नाही, त्याप्रमाणे आतून भरलेला हे शरीर बाहेरून किती शुद्ध केले तरी अपवित्रच असते. अतिपवित्र पंचज्ञ प्राशन करूनही ज्याची शुद्धी होत नाही, ज्याच्या संपर्काने मनोहर अन्नाचे मलात रूपांतर होते, त्या शरीरापेक्षा अधिक अपवित्र काय सांगू शकते. तुम्ही पवित्र दर्भांनी जल शिंपडा किंवा अन्य कोणत्याही उपायाचा अवलंब करा, हे शरीर अग्निसमान निर्मळ होऊ शकत नाही. देहाच्या मलस्तोत्रातून निरंतर मलोत्पत्ती होतच असते. ते मल काढून टाकल्यानंतर हात मातीने किंवा पाण्याने शुद्ध केले जाते. ते अपवित्रेचे भांडार असलेल्या शरीरापासून ते वेगळे करता येत नाही. मुळातच काळी असलेली वस्तू कशानेही पांढरी होत नाही. त्याप्रमाणे शरीरावर सुगंधी अंगरागांनी कितीही संस्कार केले तरी ते आपला स्वभाव सोडत नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली विष्ठा स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आणि नाकाने शरीराची दुर्गंधी असह्य होत असूनही लोकांच्या मनात त्याविषयी अनासक्ती उत्पन्न होत नाही. मोहाचे महात्म्य खरोखरच अगाध आहे. शरीर हे घाणीचे पात्र आहे. ते प्रत्येक अनुभवित असून ज्याच्या मनात त्याच्याविषयी घृणा उत्पन्न होत नाही त्या वैराग्याचा उपदेश करून काय उपयोग. जगामध्ये मानवी शरीर सर्वाधिक अपवित्र आहे. त्याच्या मलाच्या स्पर्शाने पवित्र वस्तूही अपवित्र होते. शुद्ध वस्तूच्या स्पर्शाने गंध लेपनाने गंगाजलाने देह शुद्धी करावी असे सांगितले जाते. पण जे स्वतःच दुष्ट आहे त्यांनी तीर्थांमध्ये स्नान केली किंवा तपश्चर्या केली तरी ते शुद्ध होऊ शकत नाही. त्यांनी अग्निप्रवेश केला त्यांना स्वर्ग किंवा मोक्षरूपी श्रेष्ठ फल प्राप्त होऊ शकत नाही. गंगादी तीर्थांमध्ये मासे राहतात, देवालयात पक्षी निवास करतात. अशी ज्यांची मनोधारणा आहे ती भावहीन मनुष्याला तीर्थस्थाने किंवा दानाने काय साध्य होणार. सर्व कार्यांमध्ये भावांची शुद्धता यालाच परम सोच म्हटले आहे. भाव तेथे देव, जशी भावना तशी फलप्राप्ती ही विधाने सर्व श्रुत आहे. शुद्ध भावाच्या मनाला कोणत्याही विशेष प्रयत्न न करता स्वर्ग मोक्ष इष्टार्थ सहज प्राप्त होते. शुद्ध भावनेने ईश्वर भक्ती सहज घडते. भक्तीने ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते. ज्ञानरूपी निर्मळ जलाने वैराग्यरूपी मृतिकेने अविद्यारूप मल नाहीसा होतो. तो आपल्या देहाकडे दोषयुक्त दृष्टीने पाहतो. देह अंतनेने उत्पन्न होणारा काम क्रोधादी विकारांकडे आणि वृत्तीकडे साक्षी भावनेने पाहतो. नश्वर देहाविषयी उत्पन्न झालेल्या अनासक्तीमुळे ते शांतचित्त आणि प्रसन्न होतो. संसाराचे उल्लंघन करून जीवन मुक्त होतो. अज्ञान हेच मनुष्याला नानाविध कर्मबंधनात अडकवते आणि अत्यंत कष्टदायक अशा जन्ममरणरूपी दुष्टचक्रात वारंवार फिरवते. वास्तविक मोह ममता हेच सर्व दुःखांचे मूळ कारण आहे. हे माझे आहे म्हणून मनुष्य दुःखाला आयते निमंत्रण देतो. हे माझे नाही असे म्हणताच सर्व दुःखाचे दालन त्याच्यासाठी खुले होते. अशा प्रकारे ममता रहित होऊन संसार बंधनात बद्ध झालेल्या असंख्य लोकांनी मोक्षरूपी परमधाम प्राप्त केले आहे. गर्भाशयातील शिशूला आपले पूर्वजन्म आठवतात. या जन्मात स्वतःच्या उद्धारासाठी आपल्याला काहीतरी केले पाहिजे असेही तो ठरवतो. पण या जन्म घेऊन बाह्य जगात प्रवेश केल्यानंतर तेथील मोहयुक्त वायूच्या संसर्गाने तो समोहित होतो. त्याची पूर्वस्मृती नाहीशी होते. याला आधीच काहीच आठवत नाही. तो त्याच जन्मावर अनुरुक्त होतो. मग प्रेम आणि आसक्तीने मूढ झालेल्या त्या जीवाला आपण कोण काय आहे, कुठून आलेलो आहोत, आपले वास्तव्य कर्तव्य काय आहे काहीच आठवत नाही. तो स्वतः स्वरूपालाच जाणत नाही आणि सर्वांचे परम दैवत असलेल्या परमेश्वराला पण जाणत नाही. मग तो प्रपंचामध्ये इतका गुरफटून जातो कानो सुनोईत आपल्या कल्याणाचा उपदेश ऐकून घेत नाही आणि डोळे हसून त्याला आपले परम कल्याण दिसत नाही. त्याची बुद्धी नष्ट होते. संसारात अडकून राहणे, पदोपदी दुःखच भोगत राहणे. या दुःखातून त्याला मुक्ती मिळावी म्हणून शिवजींनी स्वर्ग मोक्षदायक असे श्रेष्ठ ज्ञान प्रकट केले आहे आणि तपश्चर्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे. एवढे करून जो शिवज्ञानाचा अभ्यास करून आपले हित साधून घेत नाही त्याला कोण काय करावे. असो, आता शरीराच्या अवस्था आणि प्रत्येक अवस्थेत जीवाला काय काय भोग भोगावे लागतात ते सांगतो. म्हणजे शिवज्ञान आत्मसात करण्यासाठी मनुष्याला किती तत्परतेने प्रयत्न करायला हवेत हे तुमच्या लक्षात येईल. मुनिवर्य, बाल्य अवस्थेतील जीव शिशु इंद्रियाची उपलब्धी स्वतःची इच्छा असूनही काही बोलू शकत नाही आणि दुःख निवांत काही उपाय करू शकत नाही. दात येताना त्याला फार त्रास होतो. बालग्रह बालरोगामुळे असह्य पीडा होतात. तो कधी तहान भुकेने व्याकुळ होऊन रडतो तर कधी अज्ञानाने स्वतःचेच मूत्र आणि विष्ठा भक्षण करतो. त्याला आपले कल्याण कळतच नाही. कुमार अवस्थेत तो व्याधी, मातापित्यांच्या सांगण्यावरून अभ्यास करणे ही अशी अनेक दुःखे असतात. युवा अवस्थेत कुठले सुख आहे त्यावेळी प्रकर्ष पावलेल्या इंद्रिय वृत्तीमुळे कामाधिक रोग त्याला अधिकच संत्रस्त करतात. मोहाने अनुरक्त असल्या अवस्थेत मनुष्याला ईर्ष्येने फार दुःख होते. तो दिवसा धनसंग्रहाच्या चिंतेने ग्रासलेला असतो आणि रात्री विश्रांतीच्या वेळी कामाग्नीने व्याकुळ झालेला त्याला झोपही येत नाही. कृमीमुळे कृष्टीवाण रंग खाजून खाजून संतप्त होतो. स्त्रियांमध्ये आसक्त असणाऱ्याची अगदी तशीच अवस्था आहे. त्यांना कधीही सुख लाभत नाही. मूर्खांनी स्त्रीसुखाच्या बाबतीत ज्या काही कल्पना केल्या आहेत त्यांना काही अर्थ नाही. पंचचूडा अप्सरेने असे म्हटले आहे की स्त्री ही समस्त दोषाचे पात्र आहे. तिच्या अणुमात्रही सुख नाही. मुखशुद्धी केल्याने किंवा मलमूत्र त्यागाने पुरुषाला जेवढे सुख मिळते तेवढे सुख स्त्री संगमाने प्राप्त होते. ज्याप्रमाणे सन्मान आणि तिरस्काराने ग्रासलेला असतो त्याप्रमाणे यौवन हे वार्धक्याने ग्रासलेले असते. त्यात निर्धत सुख कोठून सांगणार.
वृद्ध अवस्थेत सामर्थ्यवान मनुष्याचे शरीरही शिथिल होते, त्याची कार्यक्षमता क्षीण होऊन जाते. वृद्ध अवस्था येते त्यावेळेस त्याला काहीच, सर्व त्याचे जे शीतल राहतात, अवयव शीतल होऊन जातात, डोके एकसारखे हालत राहते, केस पांढरे होतात, गळून जातात, अगदी जर्जर होतात. तो त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असतो. ते त्याचे पुत्र बंधू इतकेच नव्हे तर सेवकही त्याच्यावर तिरस्कार करतात. त्यांच्या अवस्थेत त्यांची देहासक्ती कायम असेल तर त्यांच्या एवढा मूर्ख कोणीच असू शकत नाही. वार्धक्याने गासलेला मनुष्य धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी कोणीही साध्य करता येत नाही. म्हणून ज्याला स्वतःचे हित साधून घ्यायचे त्याने वेळोवेळी सावध राहावे आणि युवा अवस्थेतच धर्म करावा. स्त्री स्वभाव वर्णन. स्त्रीचा कसा स्वभाव असतो? व्यास महर्षी म्हणाले, सनत कुमारजी, पंचचूडा अप्सराने स्त्रियांचे जे दोष सांगितले त्याविषयी स्त्रियांचे दोष काय आहे त्याविषयी सांगतो. सनत कुमार म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, आता तुम्हाला स्त्रियांचे स्वभाव सांगणार आहे. ते ऐकून मनुष्याच्या मनात त्याच्याविषयी वैराग्य उत्पन्न होते. हलक्या चित्ताच्या स्त्रियांच्या दोषांचे मूळ असतात. म्हणून मोक्षाची इच्छा असणाऱ्या पुरुषांनी स्त्रियांमध्ये कधीही आसक्त होऊ नये. या संदर्भात व्याभिचारिणी, पंचचूडा अप्सरा, नारद यांच्यात पूर्वी जो संवाद झाला तो संवाद मी तुम्हाला आता सांगणार आहे. एकदा देवर्षी नारद नेहमीप्रमाणे भ्रमण करत होते. तेवढ्यात त्यांनी सुंदर भुवया असलेल्या एका मनोहर अप्सरेला पाहिले. तिचे नाव पंचचूडा. नारद तिच्यापाशी गेले व म्हणाले, हे सुमदे, माझ्या मनात काही शंका आहेत, त्याचे निवारण केलेस तर बरं होईल. ती म्हणाली, मुनिवर्य, तुम्हाला माझ्याकडून काय जाणायचे आहे? नारद म्हणाले, मी तुमच्याकडून स्त्रियांचे स्वभाव कसे असतात ते ऐकतो इच्छितो. ती म्हणाली, देवर्षी, साध्वी स्त्रियांबद्दल कोणतीही अनुचित बोलत नाही, बोलणारही नाही. त्यांचा स्वभाव सर्वांना माहीतच आहे. मी अधिक काय सांगणार? नारद म्हणाले, खोटं बोलण्याने दोष लागतो, पण खरं बोलण्याने दोष लागत नाही. म्हणून तुला जो स्त्रियांचा स्वभाव आहे तेच खरे खरे सांग. तेव्हा ते सुंदर हास्य करणारी त्या अप्सरेने स्त्रियांच्या दोषाविषयी सांगण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, नारदजी, स्त्रियांचे दोष ऐका. कुलीन, विवाहिता व सुंदर अशा कोणत्याही स्त्रिया मर्यादेत राहत नाही, हाच त्यांचा मोठा दोष आहे. स्त्रियाच सर्वाधिक पापी असतात. त्यांचा स्वभाव रहस्यमय असतो. सर्व पापांच्या मुळाशी स्त्रियाच असतात, ते तुम्हीही जाणता. धनवान, रूपवान, अनुरूपी पती असूनही ती प्रतीक्षा करू शकत नाही. त्या लज्जा सोडून पापी पुरुषांनाही भसतात. एखाद्याने स्त्रीविषयी थोडेसे जरी प्रेम दाखवले, तिची सेवा केली तरी ती त्याचे होते. स्त्रियांवर कोणी प्रेम व आपुलकी दाखवत नसेल आणि त्यांना पतीचे भय असेल तर ते मर्यादित राहतात. स्त्रियांना कोणीही अमान्य नाही. त्यांच्या मनोवस्थेचे अंदाज कोणी वर्तवू शकत नाही. पुरुष सुस्वरूप असो की कुरूप असो, त्यांच्या सहवासात रमतात. भय, भत्सरणा, धन, ज्ञाती किंवा कुळ यापैकी काहीही त्यांना मर्यादित ठेवू शकत नाही. युवा अवस्थेत व्याभिचारिणी स्त्रियांच्या संगतीने यथेष्ट वस्त्राभूषणांनी संपन्न अशा कुलीन स्त्रिया ही जाराची अभिलाषा करतात. ज्या स्त्रिया घरात सर्वांना प्रिय आहेत, त्यांना मान आहे, त्या सुरक्षितही आहेत, त्यासुद्धा कुबड्या, आंधळ्या, बुटक्या, लंगड्या पुरुषांवर आसक्त होतात. त्यांना कोणीही अगम्य नाही. जेव्हा कोणीही पुरुष त्यांच्याशी सलंगी करत नाही तेव्हा दोन स्त्रिया एकमेकांवर आसक्ती होतात. त्या आपल्या पतीच्या सहवासात रमत नाही. कोणी पुरुष मिळाला नाही, कुटुंबाचे भय असेल, मरण्याची किंवा पकडले जाण्याची भीती वाटत असेल तर त्या हताश राहतात. चंचल स्वभावाच्या दुर्वृत्तीने स्त्रिया मोठमोठ्याने विद्वानांनाही भ्रष्ट करतात. ज्याप्रमाणे सुक्या लाकडांनी अग्नी तृप्त होत नाही, नद्यांनी समुद्र तृप्त होत नाही, अशा प्राण्यांचा घात करूनही काळ तृप्त होत नाही, त्याप्रमाणे स्त्रियाही पुरुषांमुळे तृप्त होत नाही. स्त्रियांचे आणखी एक रहस्य आहे, ते ऐका. उत्तम प्रकारे स्नान केलेले, स्वच्छ वस्त्र परिधान केलेले, अत्तर लावलेल्या निर्मळ मनुष्याला पाहताच त्यांची योनी ओली होते. मान देणारा, सुख शांती देणारा किंवा त्यांचे रक्षण करणारा, यापेक्षाही शारीरिक सुख देणारा त्यांना अधिक प्रिय असतो. सर्व प्रकारचे दुर्गुण एकत्र आले तरी स्त्री स्वभावाची समानता करू शकत नाही. काळ, मृत्यू, पाताळ, वडवानल, अग्नी, शूरधारा, विष आणि सर्प हे सर्व एका बाजूला आणि स्त्री एका बाजूला आहे. तर विषासारखी ही स्त्री असते. जिथे काही जर बोलून दिले तेथे विष टाकलेले स्त्रीला हे सर्वात दोष लागलेले आहे. म्हणून सर्पसुद्धा एका बाजूला आणि स्त्री एका बाजूला असे या पुराणामध्ये सांगितले आहे. ती अतिशय दारुण आहे. ब्रह्माजीने विश्वनिर्मिती करताना पंचमहाभूते उत्पन्न केली, सर्व लोकांची रचना केली, आपल्या कृतीमध्ये अनेक गुण भरले आणि स्त्रियांमध्ये फक्त दोषच दोष भरले.
आपल्या कृतीमध्ये अनेक गुण भरले, पण स्त्रियांमध्ये फक्त दोष भरले. व्यासजी अशा प्रकारे पंचचूडेच्या मुखातून स्त्री स्वभावाचे वर्णन ऐकून नारदाच्या मनात स्त्रियांविषयी खरोखर वैराग्य उत्पन्न झाले. म्हणून नारदाने लग्न केले नाही. तिचा निरोप घेऊन ते मार्गस्थ नारायण नारायण आपल्या स्वस्थानी गेले. म्हणून नारदजींना स्त्रियांविषयी खरोखर वैराग्य आहे, म्हणून त्यांनी लग्न केले नाही. आता कालज्ञानाचे वर्णन. व्यास सनत कुमारांना म्हणाले, हे प्रभू, तुम्ही मला स्त्रियांच्या स्वभावाविषयी सांगितले, आता कालज्ञान कथन करा. सनत कुमार म्हणाले, हे मुने, एके दिवशी पार्वतीने शिवजींना नमस्कार केला व म्हणाली, भगवान, मी तुमच्याकडून अनेक दिव्य कथा ऐकल्या आहेत, त्यातून मला विपुल ज्ञान मिळाले. तुमच्या पूजनाचे संपूर्ण विधानही समजले. आता माझ्या मनात मृत्यूचे काय चिन्ह आहे, आयुचे काय प्रमाण आहे आणि कोणती गोष्ट जाणून घेण्याची इच्छा आहे, ती कालचक्राशी संबंधित आहे, ती संपूर्ण माहिती मला सांगा. त्या शिवजी म्हणाले, प्रिय, लोकांवर उपकार करण्यासाठी आणि त्यांच्या मनात विरक्ती उत्पन्न होण्यासाठी ज्या योगे मनुष्याचे काळ मृत्यू जाणला जातो, ते शास्त्र मी वर्णन करून सांगतो. दिवस, पक्ष, महिना, ऋतू, अयन, संवत्सर आदी बाह्य, स्थूल, सूक्ष्म चिन्हांनी मनुष्याच्या मृत्यूचा मनुष्याचा मृत्यूचा कालावधी जाणला जातो. सर्वप्रथम मी तुला अंगामध्ये प्रकट होणारी मृत्यूचे लक्षणे सांगतो. एखादे शरीर चारी बाजूने अकस्मात पांढरे व पिवळे पडले आणि वरून लाल झाले. मूक आणि कान, डोळे व जीभ यांना अडथळा निर्माण झाला. लोकसमूहाने केलेला मोठा आवाज शीघ्र ऐकू येईनासा झाला. सूर्य, चंद्र, अग्नी यांच्या स्पष्ट प्रकाशातही वस्तू धुरकट काळ्या दिसू लागल्या. तोंडाला आणि कंठाला सारखी कोरड पडू लागली. जीभ स्थूल झाली. दातातून घाण निघू लागली. पाणी, तेल, तूप, आरसा यामध्ये आपले प्रतिबिंब विकृत दिसू लागले किंवा दिसणे नाहीसे झाले. तर कालचक्र जाणणाऱ्या त्या व्यक्तीचे आयुष्य 6 महिनेच आहे हे लक्षात घ्यावे. डावा हात आठवडाभर एकसारखा फडफडत असेल तर अवयवांना पेटके येऊन टाळूसारखी सुकत असेल, सावलीला मस्तक दिसत नसेल किंवा सावलीच पडत नसेल तर तो मनुष्य महिन्याभरातच सोबती असतो. अंतरीदोषामुळे नाक एकसारखे वाहू लागले तर तो मनुष्य 15 दिवसातच जगतो. पार्वती, आता मी तुला बाहेर प्रकट होणारी मृत्यूचे लक्षणे सांगतो. सूर्य आणि चंद्राचे मंडल प्रभाहीन व लाल दिसू लागले तर तो मनुष्य 15 दिवसातच मरण पावतो. ज्याला आकाशात अरुंधती, महायान, चंद्र आणि ताऱ्याचे दर्शन होत नाही, ज्याला निळा मासा अकस्मात येऊन घेरतात, ज्याच्या मस्तकावर कबूतर, गिधाड आणि कावळा आक्रमण करून येऊन बसतो, तो मनुष्य 1 महिन्यातच मरतो. ग्रह दिसूनही दिशाचे ज्ञान झाले नाही. अत्यत्य नामक तारा, ध्रुव, त्याला सूर्यमंडलाचे दर्शन झाले नाही. रात्री इंद्रधनुष्य, मध्याने उल्कापात दिसले. आकाशात गिधाडे व कावळे घिरट्या घालताना दिसले. नभोमंडलात सप्तर्षी, स्वर्ग, माचन यांचे दर्शन झाले नाही. राहूने सूर्याला व चंद्राला ग्रासले हे अकस्मात दिसले तर सर्व दिशा फिरत आहे असे भास होऊ लागते. कालज्ञ पुरुष त्या मनुष्याचे आयुष्य 6 महिनेच आहे असे समजावे. काळापासून उपाय वाचण्यासाठी. आता जर काळ जवळ आला आहे तर कसा आपण आपला काळ वाचवावा, वाचण्याचा उपाय. पार्वती शिवजींना म्हणाली, हे प्रभू, तुम्ही मला कालज्ञान सांगितले. हा काळ सर्व भूतमात्राचा नाश करण्यासाठी नित्य दबा धरून बसलेला असतो. आता जो स्वर्गाचा एकमात्र स्वामी आहे, अतिशय भयंकर आणि विक्राळ आहे, तो आकाशाचाही नाश करणार आहे. असे असूनही तुम्ही त्याला दग्ध केले होते. तेव्हा त्याने अनेक स्तोत्रांनी तुमची स्तुती केली. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन तुम्ही त्याला पुन्हा प्रकट केले. तू सर्वत्र संचार करशील, पण लोक तुला पाहू शकणार नाहीत असा आशीर्वाद दिला. त्यामुळे तो पूर्णतः स्वस्थ झाला. त्याचा प्रभावही खूप कमी पडला, त्याचा प्रभावही खूप वाढला. हे महेश्वर, तुम्ही योगाचे शिरोमणी आहात, स्वयंभू आणि स्वतंत्र आहात, परोपकारासाठी देह धारण करणारे आहात. म्हणून या काळाला मारण्याचे एखादे श्रेष्ठ साधन असल्यास मला सांगा. अशी काही माझी विनंती आहे की मारण्याचे एखादे श्रेष्ठ साधन असल्यास मला सांगा, अशी माझी विनंती. शिवजी म्हणाले, हे देवी, श्रेष्ठ देव, दैत्य, यक्ष, राक्षस, नाग, मानव यांच्यापैकी कोणीही काळाचा नाश करू शकत नाही. पण जे ध्यानपरायण योगी आहेत ते मात्र काळाला सुखपूर्वक नष्ट करतात. ते शरीर पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश पंचमहाभूतापासून उत्पन्न होते आणि शेवटी यातच लीन होते. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, तेजापासून जल आणि जलापासून पृथ्वी प्रकट होते. त्यापैकी पृथ्वी 5 गुणांनी युक्त आहे, जल आणि 4 गुणांनी, तेज 3 गुणांनी, वायू 2 गुणांनी, तर आकाश एकमात्र शब्द गुणांनी युक्त आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हेच ते 5 गुण आहेत.
जेव्हा भूत आपल्या गुणांना ग्रहण करते तेव्हा प्राण्यांचा प्रादुर्भाव होतो आणि ते आपल्या गुणांचा त्याग करते तेव्हा प्राणी मरण पावतो असे आहे. पंचमहाभूताचे यथार्थ स्वरूप हे नीट समजून घे. काळाला जिंकण्याची इच्छा असणाऱ्या योगाने त्याच्यात अंशभूत असलेल्या गुणांचे प्रयत्नपूर्वक चिंतन करावे. पार्वतीने शिवजींना विचारले, भगवन, योगीजन काळाला कसे जिंकतात, मंत्राने की ध्यानाने? शिवजी म्हणाले, देवी, या प्रश्नाचे उत्तरा देखील मी तुला जे काही सांगणार आहे ते ज्ञान श्रद्धावान, बुद्धिमान, आस्तिक, भगवत भक्त आणि शुद्ध भावाचे धर्मात्मा व्यतिरिक्त कोणालाही सांगू नको. योगवेता पुरुष सुखदासनावर बसून प्राणायामद्वारे यज्ञ अभ्यास करावा. रात्री समय सर्व लोक झोपी गेल्यावर अंधारामध्ये योग धारण करावा. तर्जनीने दोन्ही कान थोडा वेळ दाबून बंद करावेत. त्या अवस्थेत अग्निप्रेरित शब्द ऐकू येतो. त्यामुळे संध्याकाळनंतर खाल्लेले सर्व अन्न क्षणार्धात पचून जाते आणि सर्व रोगांचा तसेच ज्वरादी उपद्रवांचा शीघ्रही नाश होतो. अशा प्रकारे जो साधक रोज 2 घटका शब्द ब्रह्माचा साक्षात्कार करतो तो मृत्यू आणि काम यांना जिंकून विहार करतो. सर्वज्ञ समदर्शी होऊन सर्व सिद्धी प्राप्त करून घेतो. पावसाळ्यातील मेघगर्जनाप्रमाणे असणारे शब्दनाद ऐकून योगी संसार बंधनातून तत्काळ मुक्त होतो. सूक्ष्माहून सूक्ष्म हे देवी, अशा प्रकारे मी तुला शब्द ब्रह्माचा चिंतनाचा क्रम सांगितला. ज्याप्रमाणे धान्याची इच्छा करणारा मनुष्य फोलपटे टाकून देतो त्याप्रमाणे मोक्षाची इच्छा असणारा योगी सर्व बंधनाचा त्याग करतो. हे शब्द ब्रह्म परमसुखद मोक्षाचे कारण आहे. अंतर्बाह्य आणि अविनाशी समस्त उपाध्यांनी रहित आहे. परब्रह्म हे जाणून मनुष्य मुक्त होतो. शब्द ब्रह्म प्राप्त होऊन तो दुसऱ्याची वस्तूची इच्छा धरतो. तो मुठ्ठीने आकाशाला मारतो आणि तहानेची भुकेची कामना करतो. जे कालपाशाने मोहित आहे, शब्द ब्रह्माला जाणत नाही, ते पापी आणि कुबुद्धी लोक मृत्यूच्या सापतड्यात अडकून पडतात. जोपर्यंत सर्वांचे आश्रयभूत परमतत्व होत नाही तोपर्यंत मनुष्य जन्म मरणरूपी दुष्ट चक्रात फिरतच राहतो. परमतत्वाचे ज्ञान होताच तो जन्म मृत्यूरूपी बंधनातून मुक्त होतो. निद्रा आणि आळस हे साधनेतील फार मोठे विघ्न असते. या शत्रूंना प्रयत्नपूर्वक जिंकावे आणि सुखद आसनावर बसून नित्यनेमाने शब्द ब्रह्मांचा अभ्यास करावा. 100 वर्षाचे वृद्धाने यांचा आजीवन अभ्यास केलेला असेल तर त्यांचे शरीररूपी स्तंभ मृत्यूला जिंकणारा होतो. त्याला प्राणवायूची शक्ती वाढवणारे आरोग्य प्राप्त होते. शब्द ब्रह्माच्या अभ्यासाने होणाऱ्या लाभाचा विश्वास वृंदांमध्ये दिसून येतो. तेच तरुणांना पूर्ण लाभ होणार यात संशय नाही. देवी, या शब्द ब्रह्मात ना ओंकार आहे, ना मंत्र आहे, ना बीज आहे, ना अक्षर आहे. आघात शिवाय आणि वाजवल्याशिवाय प्रकट होणारा नाद आहे. याचे उच्चारण केल्याशिवाय चिंतन होते. हे शब्द ब्रह्म परम कल्याणमय आहे. शुद्ध बुद्धीचे पुरुष प्रयत्नपूर्वक निरंतर ध्यान करतात. हा नाद 9 प्रकारचा प्राणवेत्या पुरुषांनी अनुभवलेल्या या शब्दांना नादसिद्धी असे म्हणतात. हा नाद क्रमशः असे आहेत: घोष, झांज, शिंग, घंटा, वीणा, बासुरी, दुदुंबी, शंख, मेघ या 9 शब्दांचा त्याग करून तुकारांचा अभ्यास करावा. अशा प्रकारे नेहमी ध्यान करणारा योगी पुण्य आणि पापाने लिप्त होत नाही. योग्य अभ्यासाने तो शब्द ऐकण्याचा प्रयत्न करून योग्याला तो ऐकू आला नाही आणि अभ्यास करता त्याचा मृत्यू जवळ आला तर त्याने अहोरात्री त्या अभ्यासातच मग्न राहावे. असे केल्याने मृत्यूला जिंकणारा तो शब्द 7 दिवसातच प्रकट होतो. तो शब्द 9 प्रकारचा आहे. यापूर्वी सांगितलेले आहे. आता त्याचे यथार्थ वर्णन करतो. पहिला जो घोषात्मनाद प्रकट होतो तो आत्मशुद्धीचे उत्कृष्ट साधन आहे. तो सर्व रोगांना हरण करणारा, मनाला वशीभूत करणारा, आपल्याकडे खेचणारा, दुसऱ्यांना कास्यनाद प्राण्याची गती रोखणारा, विष भूत ग्रहादिकांना बांधणारा आणि शृगनाद अभिचारी कर्मात म्हणजे शत्रूचे निवारण करणारा, उच्चाटन प्रयोगात आणि उपयोगी असतो. चौथा जो घंटानाद आहे त्याला शिव म्हणतात. तो सर्व देवांना आणि भूततलावरील मनुष्यांना आकर्षित करणारा आहे, तसा वश करणारा आहे. या नादाने आकृष्ट झालेल्या यक्ष आणि गंधर्वाच्या कन्या योगाला यथोचित महासिद्धी देतात. तसेच त्यांच्या अन्य कामनाही पूर्ण करतात. 5वा वीणानाद योगी पुरुष ऐकतात. त्या नादाने दूरदर्शनाची शक्ती प्राप्त होते. वेणुनादाचे ध्यान करणाऱ्याला योग्याला सर्व तत्व प्राप्त होतात. दुदुंबनाचे चिंतन करणारा साधक जरा मृत्यूरहित होतो. शंखनादाचे अनुसंधान करणाऱ्याला आपल्या इच्छेनुसार रूप धारण करण्याची शक्ती प्राप्त होते. मेघनादाच्या चिंतनाला योग्याला कधी विपत्तीचा सामना करावा लागत नाही. हे देवी, जो साधक नित्य नेमाने आणि एकाग्र चित्तेने ब्रह्मरूपी तुकाराचे ध्यान करतो त्याच्यासाठी काही साध्य नसते. त्याला मनवंचित सिद्धी प्राप्त होता. तो सर्वज्ञ, सर्वदर्शी, स्वच्छने रूप धारण करतो. सर्वत्र संचार करणारा असतो. कधी विकारांनी युक्त होत नाही. तो साक्षात शिव असतो, यात संशय नाही.
हे परमेश्वरी, अशा प्रकारे मी तुला शब्दब्रह्माचे नवविधी स्वरूप वर्णन सांगितले. जो कोणी हे शब्दविधी 9 वर्णांचे वर्णन ऐकतो त्याला मृत्यूचा भय राहत नाही. त्याच्या परिवाराचे रक्षक स्वतः शिव असतात आणि त्याला कोणत्याही संकटाचे सामना करावा लागत नाही. त्याचा साक्षात शिवशंभू त्याचे सर्व पूर्ण परिवाराचे रक्षक करतो. असे हे परब्रह्माचे शब्दब्रह्माचे नवविधी स्वरूप वर्णन मी तुला सांगितले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे शिव महापुराण आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शालिनी भक्तिसागर कथाचा टाईम 12 वाजता आहे. तर तिकडे श्री पवित्र गणेश पुराण चालू आहे. त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही दोघी चॅनलला नाव आपल्या गावाचं नक्की करा. कुठून कोणत्या गावाहून व्हिडिओ ऐकत आहोत नक्की गावाचं नाव लिहा. जय श्री महाकाल.